नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काल सलार सिनेमा बघितला. खरं तर या सिनेमाचा रिव्ह्यू करणार नव्हतो, कारण एक आठवडा होऊन गेलेला आहे रिलीज होऊन आणि बहुतेक जणांनी बघितलेला आहे. तरी पण थोडक्यात आपला रिव्ह्यू करायचा आहे. जितकी हाईप त्याची झालेली आहे ते तितकासा मला काय चांगला वाटला नाही. म्हणजे मार्कात सांगायचं झालं तर 100 पैकी 60-65 पर्यंत आहेत. एकदा बघायला काय हरकत नाही. हिंसा खूप आहे, ढॅन ढॅन म्युझिक भरपूर आहे. ते KGF सारखं आहे. KGF सुद्धा मला अगदी खूप आवडला असं कधी नव्हतंच. ठीक आहे, एकदा बघितला एवढंच हे झालेलं. ते कर्नाटक टाईप आहे सगळा आणि काळा थोडा काळसर रंग आहे. इष्टमन कलर असं तसं नाही तर काळपट रंग आहे. आणि त्यात प्रभासचं पण काही विशेष मला काम आवडलं नाही. त्याच्या आईचं जे नटीनं काम केलंय ते चांगलं आहे. तिनं चांगलं काम केलंय. श्रुती हासन, कमल हासनची मुलगी, तिला पण काय फारसा स्कोप नाहीये. आणि पृथ्वीराज वगैरे आहेत नट, त्यांनी आपलं ठीकठाक काम केलेलं आहे. एकदा बघायला ठीक आहे पिक्चर. ऍक्शन बिक्शन कुठेही कंटाळा येत नाही. काय काय प्रसंग खूप मोठे लांबवलेत आणि सिनेमाही खूप लांबलाय. थोडा कमी केला असता तर बरं झालं असतं. पण ठीक आहे, एकदा बघायला काय हरकत नाही. हा पिक्चर स्मॉल सेंटर म्हणजे सिंगल स्क्रीनला जास्त चालेल असं मला वाटतंय. आणि हिंदीपेक्षा साऊथ भाषेमध्ये कर्नाटक, तामिळनाडू इकडं जास्त चालेल. हिंदीत चालेल नाही असं नाही, पण त्या मानानं कमीच. आणि त्या प्रभासचे काय डोळे असे बटबटीत दिसतात एकदम. म्हणजे असे रोखले त्या कायवर तर ते बटबटीत वाटतात एकदम. चेहरा काय कुठल्या बांगानं असा हँडसम असं नाही म्हणता येत. आपलं वक्त मेहरमान तो एक म्हण आहे ना, तसं ते झालंय. बाकी काय नाही. अभिनयाचं पण अंग फारसं नाही त्याला. आपल्याला लकीली बाहुबली मिळाला, चांगला सिनेमा एवढा, आणि चालला तो. त्याचं चाललंय. बाकी सिनेमा एकदा बघायला ठीक आहे. आणि काय नटांनी इतकी ओव्हर ऍक्टिंग केली, अगदी असे करून. आणि ते ढॅन ढॅन म्युझिक. चला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.